स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मनापासून स्वागत करतो जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल. तर मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजलेत, आहे का नाही. आणि विषय काय झाला की आपण काल कंदुरीला गेलो होतो, आहे की नाही. तर तिकडून यायला मित्रांनो खूप उशीर होऊन गेला. आणि विषय काय झाला की मी ब्लॉग पण बनवला होता मित्रांनो, पण काय झालं काय तो अचानकच फोनमधून डिलीट होऊन गेला. मग काय सगळं मूड ऑफ होऊन गेला, आहे का नाही. म्हणलं मग काय करावं काहीच कळेना मित्रांनो मला रात्री. तर मग काय गपचिप झोपून घेतलं. म्हटलं बघू आता सकाळी जे होईन ते. ह्या बघा चराला पाणी आलेलं आहे, हे मोरी भरून वाहू राहिले. आता तिकडं वरतून पाटाचं पाणी येतं आहे मित्रांनो, आणि इकडं कसं शेती बितीला जातं आहे. ज्याला गरज असले ते लगेच असं बांधे असतात नाही करून दिलं की लगेच आपल्या पिकाला पाणी जात आहे की नाही. आणि आज विषय काय आला काय, आज सकाळी ना वर्षाने हंडे मोकळी केली सगळी, आणि पाणीच नाही आलं बरं का. आता बघू, आता पाण्याचा अजून हायवे येतं आहे का नाही घरून. तर मी इकडं आलो, हा बघा तिकडं आपलं घर दिसलं का तुम्हाला, ते तिकडं लांब, हां ते पोलाचे तिकडं. बघू आपण काय होतं काय नाही. पाणी आलं तर बरं होईल, कारण की वर्षाने सगळं ओतून दिलेलं आहे ना, तर ना बेकार हाल होऊन जाते ना आपले. सकाळी पण मित्रांनो पाहूनच रोडला चालावं लागते, कारण की जास्त वाहतो आपला ही रोड. कधी गाडी येईन सांगता येत नसतं, आहे की नाही. बघा सूर्य कसा निघाला चिचीच्या झाडाच्या मागून, एकच नंबर दिसत आहे ना जरा सकाळी. इकडं पीक काढलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळं काय एकदम मस्तपैकी मोकळं झालं आहे पटांगण. ते पलीकडलं वावर नांगरलं आहे की नाही. बघू आता किती वाजतात किती नाही पाण्याला. आणि पाणी जर नसलं मित्रांनो आपलं आवरत पण नाही, आपल्याला जे आवरायचं असलं ते. आता घरी आलो बरं का, म्हणजे घरी आलो आणि बराच वेळ झालाय घरी येऊन. आणि फ्रेश वगैरे झालं मित्रांनो, पाणी देखील आलं. शिवांशला बघायचं आहे मला, आणि मम्मीचं तिकडे कपडे धुवायचं काम चालू आहे की नाही. हे बघा पाणी आलंय. आणि इकडे ना झाडाला लावलं, हे पपईचे झाड आहे ना, यांना पाणी सोडलं इथं. आणि आपल्याला याला बघायचं. शिवांश माग होय, खूप अडवणी करतो बरं का ह्यो, काही एकदम डेंजर पोरगा आहे हा. खेळ इकडं, खेळ इकडं. म्हणजे कसं आहे तो आहे ना एवढा जागेतच खेळत नाही बरं का, की एकदम कडेला जाऊन आहे ना असं इथं उभा राहतोय. ग्रेनाईट संपत ना इथं बघा, आता इकडे खेळायचंय बहुतेक. पाठीमागं हो, झाडून पाला तोडतो इथल्या झाडाचा, फुलं वगैरे, आणि खातो. म्हणजे बघा फुलं खातोय तो. हे मोगऱ्याचे फुलं आहे ना, त्याला आहे ना फुल लय आवडते. हे फुलं दिसतात ना मित्रांनो, हे बघा इथं आज कमी वर का नाही तर चांगल्या प्रकारे फुलं वगैरे येतात. बघा हे इथं पण वर दिसत काळ्या वगैरे, तो आहे ना असा काळ्या पण ठोयना फुलाच्या त्या पण तोडून टाकतोय खाली, किंवा अशा चुरगळतो आणि फेकून देतो. काय रे बाळा, त्याने नाही, ते नाही खेळायचं, ते नाही खेळायचं. झाडू हे ते खेळायला पाहतो. नंतर आहे ना त्याच्यातले ते तांबे दिसतात ना, त्याच्यातले काढून इकडं आणायचं, इथं ठेवायचा, आणि डबल त्याच्यात नेऊन टाकायचा. बाळा पडशील, पडशील बाळा. अजून जेवण नाही केलं मित्रांनो, जेवण बाकी आहे. जेवण वगैरे करू यांचं आवरल्यावर. पाणी लावलंय तिथं, कारण की ते आहे ना खराब होऊन गेली होती पुरी. पण बघू पाणी सोडून, जगली तर जगली, आहे की नाही. काय झालं काय माहीत, काहीच कळेना, एकदम खराब होऊन गेली. बघा एकदम वाळून गेली मित्रांनो. कसं आहे मग आंबा, तरी मित्रांनो बऱ्याच फळं गळून गेले, पडून गेले मित्रांनो. तिकडे बघा त्या दोन थोडे व्यवस्थित वाटतात बरं का, त्यांना पाणी वगैरे चांगलं आहे. आणि कसं आपण फवारा वगैरे काय मारला नाही, आणि झाडाविषयी काय आपल्याला एवढं ज्ञान नाही, म्हणजे कोणता फवारा मारावं काय. पण 1-2 फवारे मारले होते, त्याच्यामुळेच हे बऱ्यापैकी आहेत. तीच खराब होऊन गेली फक्त. आता बघू ह्या पावसाळ्यामध्ये ना अजून एक आणून इथं लावून टाकू, आहे की नाही. आणि ह्या इथं एक लावायची आपल्याला, हे दिसतात ना दगड वगैरे, इथं एक, म्हणजे कसं आहे सगळेच झाडं होऊन जातील. त्या नारळीमधून मित्रांनो इकडं आणले आता आपण पाईप, आहे की नाही, इकडं थोडंफार टाकू. कारण की मित्रांनो याला ना एवढे म्हणावं असे काय फळं आले नव्हते बरं का ह्या आंब्याला. हा आंबा आहे ना फक्त वर गेलाय, वर 2-1 दिसतात फक्त, बाकीचं काही नाही. मोर मित्रांनो ना गळून जातो, काय माहीत काय प्रॉब्लेम झालाय. आणि हे असा बघा ना तर ना खराब होऊन जातो.
कशामुळं होतं आपल्याला काही एवढं माहीत नाही त्याच्यातलं. आणि आपण नुसतं पाणी घालतोय. 2 एक फवारे पण मारले होते. तिकडं आहे बरं का बरे वाईट. याला तर एक दिसते बघा, यात एकच दिसते फक्त. दिसले का मित्रांनो? बघा एकच आंबा दिसतोय याला. याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं गाडग्यामध्ये, कारण पाखरांना आता आहे की नाही सावलीच नाही मित्रांनो, कारण की ते आहे ना बकाम होता. त्याची एवढी बरी वाईट नव्हती सावली, आहे का नाही मित्रांनो? झाडाशिवाय मजा नाही बरं का, काही म्हणा. झाडं पाहिजेच भाऊ, नाही तर ना काही खरं नाही माणसांचं, आहे का नाही? बघा पाणी पण कमी झालंय आता. आणि आज आहे ना खूप उशिरा पण पाणी आलं इकडं, तर एवढं बसलं पण नाही बरं का. इथं तर मुंग्या निघाल्या बघा, लाल मुंग्या दिसल्या काय बघा, बेकार डासा ते होत्या. यायला एकदम छोटी बरं का, यायला आता ही मोठी होईल बहुतेक पावसाळ्यापर्यंत, आहे की नाही? बहुतेक त्याला पाणी वगैरे बसलं तर ती मोठी होईल, ना तर पुऱ्या खालास होऊन जातील. तिकडं बघा, तिकडं कसं आहे. या इथं आपल्याला वाळू टाकावं लागेल बरं का. आता वाळूला आहे ना, वाळू घ्यायची आपल्याला, जागा वगैरे करून ठेवू. एखाद दिवशी जाऊन सांगावं लागेल वाळू बिळू, पाणी जायचं इकडं लावायची. पण राहिलं तर लव, आहे की नाही? एकदम बारीक चालू आहे आता सध्या. तिकडे टोकर भरून ठेवली मम्मीनी. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 8 वाजत आलेले आहे की नाही. आणि मित्रांनो मी आत्ताच गावातून आलो. गावात गेलो होतो वर्षाला गोळी आणायची होती, आहे की नाही, सर्दीची वगैरे. तर गावातून आलो मित्रांनो, बघा अंधार किती, आहे की नाही? तर गावामध्ये कायची मिरवणूक चालू होती काय माहीत. कोणचा बाबा आला होता, त्याची मिरवणूक अशी होती की डायरेक्ट घोड्यावरून याच्यावरून विचारूच नका, भलते फटाकडे. मला एक विचारायचं, एवढं समाजामध्ये घडतंय तरी देखील का म्हणून माणसं बाबाला एवढं मान सन्मान देत असतील बरं, आहे की नाही? तेवढाच जर खर्च एखाद्या सामान्य जनतेच्या भल्यासाठी केला तर चांगलीच गोष्ट आहे ना. उगाच कुठले बाबा आणि काय त्यांना एवढा हे करत बसायचं. म्हणजे मित्रांनो एवढं ट्रॉफिक आणि ते, म्हणजे ते नाही का JCB यांच्यावर फुलं ओतत होते, अजून फटाकडे, अजून ढोल ढोल ताशा ते. म्हणलं बाबा एवढं करून देखील लोकांचे डोळे उघडत नाही, आहे की नाही? बाबावर एवढा भरोसा करतात. तर असू द्या मित्रांनो. बघा इकडं चाललो मी रोडकडं, आहे की नाही, फिरतो. म्हटलं घरी ना या गरमाचं एवढं बेकार होत आहे ना, नको नको वाटत आहे. बघा रोडला आलो पार इकडं मी चालत चालत. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग आहे ना आपण इथेच थांबू. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र.